मित्रांनो, सर्वांचं मी माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 4 फेब्रुवारी 2025. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग यांच्या पुढाकाराने राज्यात किती मधुबन हनी पार्क उभारण्यात येत आहे? ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 1, ऑप्शन डी 4. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 2. नंतरचा प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग यांच्या पुढाकाराने राज्यात कुठे पहिल्या मधुबन हनी पार्कचे उद्घाटन होणार आहे? ऑप्शन ए माथेरान, ऑप्शन बी लोणावळा, ऑप्शन सी महाबळेश्वर, ऑप्शन डी पाचगणी. याचा आन्सर आहे ऑप्शन सी महाबळेश्वर. नंतरचा प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणी टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले आहे? ऑप्शन ए डी गुकेश, ऑप्शन बी आर प्रज्ञानंद, ऑप्शन सी आर वैशाली, ऑप्शन डी विश्वनाथ आनंद. याचा आन्सर आहे ऑप्शन बी आर प्रज्ञानंद. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 4. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया किती नीचांकी पातळीवर आला आहे? ऑप्शन ए 88.85, ऑप्शन बी 87.90, ऑप्शन सी 85.60, ऑप्शन डी 87.17. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 87.17. नंतरचा प्रश्न क्रमांक 5. आरबीआयच्या माहितीनुसार देशाची परकीय गंगाजळी किती अब्ज डॉलरवर पोहोचली आहे? ऑप्शन ए 650.90, ऑप्शन बी 645.80, ऑप्शन सी 629.55, ऑप्शन डी 643.78. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 629.55. नंतरचा प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणत्या भारतीय वंशाच्या अमेरिकन गायिकेला ग्रामी पुरस्कार मिळाला आहे? ऑप्शन ए इंदिरा नुई, ऑप्शन बी चंद्रिका टंडन, ऑप्शन सी पायल कपाडिया, ऑप्शन डी अलका याग्निक. याचा आन्सर आहे ऑप्शन बी चंद्रिका टंडन. नंतरचा प्रश्न क्रमांक 7. ग्रामी पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी दिला जातो? ऑप्शन ए संगीत, ऑप्शन बी वैद्यकीय, ऑप्शन सी कला, ऑप्शन डी साहित्य. याचा आन्सर आहे ऑप्शन ए संगीत. नंतरचा प्रश्न क्रमांक 8. भारतीय वंशाच्या अमेरिकन गायिका चंद्रिका टंडन यांच्या कोणत्या अल्बमसाठी ग्रामी पुरस्कार मिळाला आहे? ऑप्शन ए स्वराज्य, ऑप्शन बी नाटो नाटो, ऑप्शन सी युनिटी, ऑप्शन डी त्रिवेणी. याचा आन्सर आहे ऑप्शन डी त्रिवेणी. नंतरचा प्रश्न क्रमांक 9. फोर्ब्सने 2025 मधील जगातील 10 सर्वात शक्तिशाली देशाची क्रमवारी जाहीर केली असून यामध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी अमेरिका, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी जर्मनी. याचा आन्सर आहे ऑप्शन बी अमेरिका. तरचा प्रश्न क्रमांक 10. 2025-26च्या केंद्रीय अर्थसंकल्पात इंडिया AI मिशनसाठी किती हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे? ऑप्शन ए 3, ऑप्शन बी 1, ऑप्शन सी 4, ऑप्शन डी 2. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 2. तरचा प्रश्न क्रमांक 11. फोर्ब्सने 2025 मधील जगातील सर्वात शक्तिशाली देशांची क्रमवारी जाहीर केली असून भारत देश कितव्या क्रमांकावर आहे? ऑप्शन ए 11, ऑप्शन बी 13, ऑप्शन सी 12, ऑप्शन डी 11. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 12. तरचा प्रश्न क्रमांक 12. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सान्वी देशवाल हिने कोणते पदक जिंकले आहे? ऑप्शन ए सुवर्ण, ऑप्शन बी कांस्य, ऑप्शन सी रौप्य, ऑप्शन डी कोणतेही नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन ए सुवर्ण. नंतरचा प्रश्न क्रमांक 13. आर प्रज्ञानंद हा चेस मास्टर जेतेपद पटकवणारा कितवा युवा भारतीय ठरला आहे? ऑप्शन ए दुसरा, ऑप्शन बी तिसरा, ऑप्शन सी चौथा, ऑप्शन डी पहिला. याचा आन्सर आहे ऑप्शन डी पहिला. नंतरचा प्रश्न क्रमांक 14. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स नुसार जगातील शक्तिशाली सैन्याच्या यादीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी अमेरिका, ऑप्शन सी रशिया, ऑप्शन डी युक्रेन. याचा आन्सर आहे ऑप्शन बी अमेरिका. नंतरचा प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणत्या राज्याने केंद्र सरकारच्या कार्यालयामध्ये मराठी भाषेतून बोलण्याचे अनिवार्य केले आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी गोवा, ऑप्शन सी केरळ, ऑप्शन डी तामिळनाडू. याचा आन्सर आहे ऑप्शन ए महाराष्ट्र. तरचा प्रश्न क्रमांक 16. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स नुसार जगातील शक्तिशाली सैन्याच्या यादीत भारत देश कितव्या क्रमांकावर आहे? ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 4, ऑप्शन डी 1. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 4. प्रश्न क्रमांक 17. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स नुसार जगातील शक्तिशाली सैन्याच्या यादीत कोणता देश सर्वात शेवटच्या स्थानावर आहे? ऑप्शन ए भूतान, ऑप्शन बी पाकिस्तान, ऑप्शन सी अफगाणिस्तान, ऑप्शन डी नेपाळ. याचा आन्सर आहे ऑप्शन ए भूतान. नंतरचा प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे? ऑप्शन ए महाबळेश्वर, ऑप्शन बी कर्जत, ऑप्शन सी शिर्डी, ऑप्शन डी पंढरपूर. याचा आन्सर आहे ऑप्शन सी शिर्डी. नंतरचा प्रश्न क्रमांक 19. द महात्माज मॅनिफेस्टो या पुस्तकाचे लेखक कोण आहे? ऑप्शन ए राजेश तलवार, ऑप्शन बी दिव्या त्रिपाठी, ऑप्शन सी शशी
थरूर, ऑप्शन डी पी चिदंबरम. याचा आन्सर आहे ऑप्शन ए राजेश तलवार. तरचा प्रश्न क्रमांक 20. पहिल्या रायसीना मिडल ईस्ट कॉन्फरन्स 2025चे आयोजन कुठे करण्यात आले? ऑप्शन ए नवी दिल्ली, ऑप्शन बी न्यूयॉर्क, ऑप्शन सी रियाध, ऑप्शन डी अबू धाबी. याचा आन्सर आहे ऑप्शन डी अबू धाबी. नंतरचा प्रश्न क्रमांक 21. जागतिक कर्करोग दिन कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन ए 2 फेब्रुवारी, ऑप्शन बी 3 फेब्रुवारी, ऑप्शन सी 4 फेब्रुवारी, ऑप्शन डी 1 फेब्रुवारी. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 4 फेब्रुवारी. नंतरचा प्रश्न क्रमांक 22. जागतिक कर्करोग दिन 2025ची थीम काय आहे? ऑप्शन ए युनायटेड बाय युनिक, ऑप्शन बी ऑल टुगेदर, ऑप्शन सी युनिटी इज स्ट्रेंथ, ऑप्शन डी टू कनेक्ट पीपल फॉर अवेअरनेस कॅन्सर. याचा आन्सर आहे ऑप्शन ए युनायटेड बाय युनिक. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.